नमस्कार मित्रांनो, आपलं एम.एच. नॉलेज या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आजच्या 2026च्या चालू घडामोडी. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. प्रश्न पहिला, गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे एबेल पारितोषिक 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, एबेल पारितोषिक 2026ने गेर्ड फॉलिंग्टन्स यांना सन्मानित करण्यात आले आहे. गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबेल पारितोषिक 2026ने जर्मन गणितज्ञ गेर्ड फॉलिंग्टन्स यांना सन्मानित करण्यात आले आहे. ते संख्या सिद्धांत म्हणजेच नंबर थेरी आणि अरिथमेटिक जिओमेट्री मधील मोठ्या योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी दीर्घकाळ अनुत्तरित असलेल्या डायफॉन्स्टाईन समीकरणावर महत्त्वाचे संशोधन केले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये कोणती भारतीय संस्था पहिल्या स्थानावर विद्यापीठ म्हणून गणली गेली आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे IIT दिल्ली, म्हणजे पर्याय नंबर ए. तर मित्रांनो, भारतातील पहिली संस्था म्हणून गणली गेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026नुसार भारतातील पहिल्या क्रमांकावर असलेली संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली. ही संस्था भारतात पहिल्या स्थानावर आहे. जागतिक क्रमानुसार या संस्थाचा 123वा नंबर आहे. म्हणजेच क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये भारतातील सर्वोच्च विद्यापीठ म्हणून IIT दिल्लीला मानांकन मिळाले आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये जगात पहिल्या क्रमांकावर असलेले विद्यापीठ आहे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT, म्हणजे देश अमेरिका ते आहे. प्रश्न तिसरा आहे, ऊर्जा संकटाच्या वेळी युरोपियन युनियनमध्ये इंधन शीतवाटप लागू करणारा पहिला देश कोणता बनला आहे? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जा संकटाच्या वेळी युरोपियन युनियनमध्ये इंधन शीतवाटप लागू करणारा पहिला देश हा स्लोव्हेनिया हा बनला आहे. प्रश्न चौथा, वन उत्पादनासाठी प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर असेल पर्याय नंबर ए, आंध्र प्रदेश. वन उत्पादनासाठी प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य हे आंध्र प्रदेश ठरणार आहे. प्रमाण म्हणजेच प्रोग्राम ऑफ फॉरेस्ट सर्टिफिकेट. प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश आहे. प्रमाण म्हणजेच वन उत्पादनाचे प्रमाणन. उद्देश काय असेल मित्रांनो? शाश्वत, म्हणजे सस्टेनेबल वन व्यवस्थापन. प्रश्न सहावा, 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा कोठे होईल? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा हा महाराष्ट्रातील नागपूर येथे होईल. 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा हा नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. याचा कालावधी जो असेल विद्यार्थी मित्रांनो, तो 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 इतका असेल. याचे आयोजक असतील महाराष्ट्र. हा राष्ट्रीय स्तरावरील पोलीस स्पर्धा मेळावा असेल. प्रश्न सातवा, भारताने 2035पर्यंत एकूण स्थापित वीज क्षमतेपैकी किती टक्के क्षमता जीवाश्म इंधनाव्यतिरिक्त स्रोताकडून मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे पर्याय नंबर सी, 60% लक्ष्य ठेवले आहे. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, चला याचा उद्देश काय जाणून घेऊया. याचा उद्देश असेल कार्बन उत्सर्जन कमी करणे, म्हणजे उत्सर्जन कमी करणे कार्बनचं. स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे. क्लायमेट टार्गेट्स पूर्ण करणे. प्रश्न क्रमांक 8वा, भारताची पहिली हेलिकॉप्टर लॉन्च ड्रोन प्रणाली वायुबाण ही कोणी सुरू केली? तर मित्रांनो, भारताची पहिली हेलिकॉप्टर लॉन्च ड्रोन प्रणाली वायुबाण ही भारतीय हवाई दल यांनी सुरू केली. भारतीय हवाई दल याने भारताची पहिली हेलिकॉप्टर लॉन्च ड्रोन प्रणाली वायुबाण ही सुरू केली. भारताची पहिली हेलिकॉप्टर लॉन्च ड्रोन प्रणाली म्हणजेच वायुबाण याचं नाव आहे, यांनी भारतीय हवाई दलाने सुरू केली आहे. वायुबाण ही प्रगतशील ड्रोन प्रणाली आहे. हेलिकॉप्टरमधून थेट ड्रोन लॉन्च करण्याची क्षमता लष्करी ऑपरेशन अधिक वेगवान आणि सुरक्षित बनवते. प्रश्न 9वा, महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींना स्वयंरोजगार देण्यासाठी दुर्गा योजना कोणी सुरू केली? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, दुर्गा योजना ही दिल्ली या राज्याने सुरू केली. तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली या राज्याने ही दुर्गा योजना कशासाठी सुरू केली? तर
महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींना स्वयंरोजगार देण्यासाठी दुर्गा योजना ही सुरू केली. महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन तसेच आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी सहाय्य करणे. याचा उद्देश काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आर्थिक सशक्तीकरण आणि समावेशन असेल. प्रश्न 10वा, अर्थ अवर डे 2026 कधी साजरा केला गेला? तर मित्रांनो, अर्थ अवर डे 2026 हा 28 मार्च या रोजी साजरा करण्यात आला. हा उपक्रम वर्ल्ड वाईल्ड फंड ऑफ नेचर WWF द्वारे चालवला जातो. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो. मग पहिला, जपानीज ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी, किमी अँटोनेली यांनी जपानीज ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद जिंकले आहे. मार्च 2026मध्ये सुझुका येथे पार पडलेल्या जपानीज ग्रँड प्रिक्समध्ये 19 वर्षीय चालक किमी अँटोनी यांनी मर्सिडीज ही गाडी चालवत शानदार विजय मिळवला आहे. याचे विजेता जो असेल किमी अँटोनी यांनी मर्सिडीज या गाडीचे चालक होते आणि या स्पर्धेचा उपविजेता हा ऑस्कर पियास्ट्री यांनी मॅक्लॅरन ही याचे चालक होते आणि याचं स्थान जो आहे तो सुझुका येथे सुझुका इंटरनॅशनल रेसिंग कोर्स जपान येथे झाले होते. पुढील प्रश्न क्रमांक 2, लोकसभेने कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची एकमेव व कायमस्वरूपी राजधानीसाठी विधेयक मंजूर केले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए, अमरावती. अमरावती या शहराला लोकसभेने आंध्र प्रदेशची एकमेव व कायमस्वरूपी राजधानीसाठी विधेयक मंजूर केली आहे. आधीच 3 राजधानीचा प्रस्ताव म्हणजेच विशाखापट्टणम, कर्नूल, अमरावती यांनी प्रस्ताव केला होता, तो रद्द केलेला आहे. आंध्र प्रदेश रिकॉग्नायझेशन अबेटमेंट बिल 2026 लोकसभेने नुकतेच मंजूर केले आहे. विधेयकानुसार अमरावतीला आंध्र प्रदेशची एकमेव व कायमस्वरूपी राजधानी घोषित करण्यात आले आहे. ओके. टाइड्स ऑफ टाईम भारत हिस्ट्री थ्रू म्युरॅल्स इन पार्लिमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, सुधा मूर्ती. ओके विद्यार्थी मित्रांनो, सुधा मूर्ती टाइड्स ऑफ टाईम भारत हिस्ट्री थ्रू म्युरॅल्स इन पार्लिमेंट या पुस्तकाचे लेखक यांनी केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी हे पुस्तक लॉन्च केले आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारताच्या 16व्या आणि पहिल्या डिजिटल जनगणनेत भारताचे प्रथम नागरिक म्हणून कोणाची गणना झाली आहे? याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर बी, द्रौपदी मुर्मू. ओके मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या 16व्या आणि पहिल्या डिजिटल जनगणनेत भारताचे प्रथम नागरिक म्हणून द्रौपदी मुर्मू यांची गणना झाली आहे. ते सध्या आपल्या राष्ट्रपती आहेत. भारताचे राष्ट्रपती यांना फर्स्ट सिटिझन ऑफ इंडिया असे मानले जाते, त्यामुळे जनगणनेची सुरुवात त्यांच्यापासून सुरू केली जाते. पुढचा प्रश्न असेल मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, ग्रँड प्राइज फॉर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर सी, जुबली कृष्णराव. जुबली कृष्णराव यांना ग्रँड प्राइज फॉर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्डने सन्मानित करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया आपण. तेलंगणाचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जुबली कृष्णराव यांनी जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रँड प्राइज ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीसने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळा हा सन्मान 27 मार्च 2026 रोजी हैदराबादमध्ये झालेल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट पीस कॉन्फरन्स 2026 दरम्यान प्रदान करण्यात आला. पुरस्कार देणारी संस्था इंटरनॅशनल इंटरचेंज डेव्हलपमेंट असोसिएशनद्वारे हा पुरस्कार देण्यात आला. योगदानाबद्दल बौद्ध वारसाचे जतन, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण आणि जागतिक शांततेचा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न असेल प्रश्न क्रमांक 6, प्रिझम SG पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर असेल पर्याय नंबर ए,
नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांनी हे प्रिझम एसजी पोर्टल हे सुरू केले आहे. प्रिझम एसजी म्हणजे पोर्टल ऑफ रेल रोड इंटरफेस सिस्टम मॅनेजमेंट स्मार्ट गव्हर्नन्स हे भारत सरकारने सुरू केलेले एक महत्त्वाचे डिजिटल पोर्टल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं मुख्य उद्दिष्ट काय असेल? रेल्वे आणि रस्ते यांच्या समन्वयासाठी प्रकल्पांना जलद मंजुरी देणे, विविध विभागातील कम्युनिकेशन आणि अप्रूव्हल प्रोसेस सोपी करणे, प्रकल्पामध्ये होणारा उशीर कमी करणे. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय मंत्रिमंडळाने उडान 2.0 या योजनेला 28,840 कोटी रुपयाची मंजुरी देऊन ही योजना किती कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए 2026-27 ते 2035-36 पर्यंत ही योजना लागू केली आहे, मंजूर करण्यात आली आहे. पुढील प्रश्न असेल विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8. वर्ल्ड यूथ पार्लिमेंट 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए स्तुती प्रधान. स्तुती प्रधान यांची वर्ल्ड यूथ पार्लिमेंटमध्ये 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यांची निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजेच IOC 2028च्या ऑलिम्पिकमधील महिलांच्या गटातील स्पर्धांमध्ये कोणाला सहभागी होण्यास बंदी घातली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी ट्रान्सजेंडर महिला. ट्रान्सजेंडर महिला यांना 2028च्या ऑलिम्पिकमधील महिलांच्या गटातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली आहे. भारतीय नौदलात सामील झालेली तिसरी स्वदेशी अणुऊर्जेवर म्हणजेच न्यूक्लिअर पॉवरवर चालणारी पाणबुडीचे SSBN नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए INS अरिदमन. INS अरिदमन ही भारतीय नौदलात नुकतीच सामील झालेली तिसरी स्वदेशी अणुऊर्जेवर म्हणजेच न्यूक्लिअर पॉवरवर चालणारी पाणबुडी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 2. मार्च 2026 मध्ये 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए इंडोनेशिया. इंडोनेशिया हा मार्च 2026 मध्ये 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश बनला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3. कोणत्या देशातील TAK-003 या डेंग्यूवरील लसीला भारताच्या औषध महानियंत्रणाकडून म्हणजेच DCGI कडून मंजुरी मिळाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी जपान. जपान या देशाला भारताच्या औषध महानियंत्रणाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4. 2025-26 मध्ये भारताची एकूण संरक्षण निर्यात डिफेन्स एक्सपोर्ट किती होती? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल 38,424 कोटी इतकी 2025-26 मध्ये भारताची एकूण संरक्षण निर्यात केली होती. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5. नुकतीच बोस इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी कोणत्या जीवाणूमध्ये एक नवीन जनुकीय नियमन यंत्रणा शोधली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर डी क्षयरोग TB जीवाणू. नुकतीच बोस इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी क्षयरोग जीवाणूमध्ये एक नवीन जनुकीय नियमन यंत्रणा शोधली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6. नुकतेच साखर उत्पादनामध्ये भारतामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी महाराष्ट्र. महाराष्ट्र नुकतेच साखर उत्पादनामध्ये भारतामध्ये राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7. 1 एप्रिल 2026 पासून कोणत्या संस्थेने विमा क्षेत्रात भारतीय लेखा मानकांवर आधारित नवीन वित्तीय अहवाल प्रणाली अनिवार्य केली आहे? त्याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर बी IRDAI. IRDAIने 1 एप्रिल 2025 पासून संस्थेने विमा क्षेत्रात भारतीय लेखा मानकांवर आधारित
नवीन वित्तीय अहवाल प्रणाली अनिवार्य केली आहे. प्रश्न क्रमांक 8 विद्यार्थी मित्रांनो, अरब लीगचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए नबील महफी. नबील महफी हे अरब लीगचे नवीन महासचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 राष्ट्रीय जलसंधारण दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल पर्याय नंबर सी 9 एप्रिल. 9 एप्रिल रोजी राष्ट्रीय जलसंधारण दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10 नवी दिल्लीमध्ये झालेल्या पूर्वांचल महोत्सव माटी 9 ला कोणी संबोधित केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए ओम बिर्ला. ओम बिर्ला यांनी नवी दिल्लीमध्ये झालेल्या पूर्वांचल महोत्सव माटी 9 ला संबोधित केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका.